ही परंपरा कशी पडली असेल माहिती नाही, परंतु एक कारंड नावाचं फळ आहे, विषाला असं म्हणतात त्याला. वेल असते अशी जमिनीवर पावसाळ्यात वाढतात जिकडे तिकडे. काय आहे की वाईट गोष्टी आहेत त्या कोणी न त्याची देखरेख करता आणि लावता वाढतात. तसं आहे की हे कारंड आहे ते कुठेही इकडे तिकडे सगळे हे वेल वाढतात आणि अत्यंत कडू आणि विषारी फळ. आणि याचं जर काही पोटात गेलं तर खूप जुलाब होऊ शकतात. परंतु हे विषारी असलं तरी त्या विषाचा एक फायदा आहे आणि तोटा तर मोठा आहेच. तर ह्या विषाला अशी कल्पना केली की हा नरकासूर होता, तो विषारी होता. तो आपल्या मानवजातीला अत्यंत काय म्हणूया आपण की त्रास देणारा असा होता, म्हणून श्रीकृष्णांनी त्याचा वध केला. तर त्या नरकासुराला मारायचं आहे आणि आपण या सर्व अशा तऱ्हेच्या दुष्ट शक्तींचा वध करतोय. म्हणून हे कारंड जे आहे ते आंघोळीपूर्वी पायाने ठेचून त्याला फोडायचं असतं. मेंदूमध्ये ज्या काही डिप्रेसिव्ह किंवा आपण त्याला वेडी म्हणायला हरकत नाही, अशा ज्या काही संकल्पना असतात त्या दूर करण्यासाठी या कारंड्याचा उपयोग आयुर्वेदाने सांगितलेला आहे. म्हणून कदाचित ही नरकासुराची म्हणजे जी मेंदूतली विकृती आहे ती काढण्यासाठी कदाचित हे कारंड प्रचारात आणलं असेल. या कारंड्याला फोडून दुधामध्ये उकळवायचं आणि त्याचा डोक्याला लेप करायचा. अशा तऱ्हेने ते डोक्याला जर दूध चोळलं तर डोक्यामध्ये असणाऱ्या ज्या विकृती आहेत, म्हणजे वेडाच्या विकृती म्हणूया आपण, वाईट येणारे विचार किंवा सारखं काहीतरी जगाच्या व्यवहाराला सोडून जे काही डोक्यात सुचतं ते सगळं कमी होतं, म्हणून कदाचित असेल. तर अशा तऱ्हेने हे कारंड फोडायचं आणि मग आता अभ्यंगाला सुरुवात करायची. हे जे दिवाळीचं अभ्यंग आहे हे सर्वात मोठं ना. आज नरकचतुर्दशीच्या दिवशी अगदी सर्वप्रथम जे काही अंगाला उटणं आणि तेल लावून स्नान करायचं ते हा पहिला दिवस आहे खरा म्हणायला. तर याच्यामध्ये दोन गोष्टी. उटणं जे असतं त्यात सगळी सुगंधी द्रव्य असतात आणि ही जी सुगंधी द्रव्य आहेत ती सर्व सुगंधी द्रव्य ही आपल्या शरीराचे जे रोम आहेत ते सर्व उघडतात. म्हणजे काय होतं, आतमध्ये असलेली जी विषद्रव्य किंवा जो आम आहे तो सगळा बाहेर टाकला जातो. घर्षणाने, पावडर असते त्याच्या घर्षणाने शरीरामध्ये उष्णता तयार होते आणि त्या उष्णतेने त्वचेला त्याचा रक्ताभिसरणालाही खूप उपयोग होतो. ते उटणं अंगाला लावल्यानंतर कांती चांगली होते, त्वचेचा वर्ण म्हणजे एकूणच सुगंध उजळणं ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा फायदा होतो. त्या उटण्यामध्ये दूध आणि साय दुधावरची असं घालून जर अंगाला चोळलं तर आणिच त्याचा जास्त लाभ होतो. बऱ्याच वेळा उटण्यामध्ये तेल लावून सुद्धा आपल्याला तेल आणि उटणं असं एकत्र करून लावता येतं. अर्थात ही उटणी जी आहेत ती म्हणजे नुसती काहीतरी चण्याच्या डाळीचं पीठ आणि मध्ये काहीतरी सुगंध अशी उटणी नाहीत. तर उटणं म्हणजे खरोखरमध्ये चंदन, वाळा, मंजिष्ठा, अनंत आणि त्यातल्या त्यात चंदन आपल्याला कल्पना आहे की ते या सर्व वनस्पती जगातलं जवळजवळ ते सोन्यासारखं आहे. म्हणजे केशर हे सोनं आणि चंदन हे वनस्पतीमधली चांदी असं म्हणायला हरकत नाही आणि ते खूप दुर्मिळ झालं आहे. त्याच्यावर बंधनही खूप आहेत. त्यामुळे पण चंदन जर असलं त्या उटण्यामध्ये तरच त्या उटण्याचा उपयोग आपल्याला जास्तीत जास्त होतो. बऱ्याच वेळा वाटतं हे सगळे काय उगाच करायचेत नखरे, असं नाही आहे. हे आरोग्यासाठी उत्तम आहे आणि दिवाळीला आता सुरुवात केली त्यावेळेला थंडीची सुरुवात होती आहे, त्वचा फाटणार, शरीरामध्ये वातवृद्धी होणार. तर ती होऊ नये म्हणून आठवड्यातून ज्याला जमेल त्याने 2-3 दिवस तरी अशा तऱ्हेने संपूर्ण थंडी असेपर्यंत हा जर उटण्याचा आणि तेलाचा अभ्यंग घेत राहिलं तर नंतर आरोग्य उत्तम राहील. वातवृद्धी तर होतेच, वात नष्ट होतो, धातुवृद्धी होते, सर्व तऱ्हेचं रक्ताभिसरण वाढल्यामुळे पचनक्रिया सुधारते. हा सीझन जो आहे दिवाळीचा ऋतू तो खाण्यासाठी आहे. तेव्हा चांगलं पौष्टिक खाल्लं तरी ते मग पचतं. अशा तऱ्हेने हा उटण्याचं मसाज करण्याचा फायदा आहे. आणि मग अभ्यंगासाठी लागतं अप्रतिम असं तिळाचं आयुर्वेद शास्त्राने सांगितलेलं तेल. अन्यथा सगळी जी तेलं असतात ती जर तशी वापरली तर ती पित्तकारक असतात आणि त्वचेला नंतर त्रास देतात. तेव्हा जरा मऊ वाटतं आणि मग नंतर मात्र त्वचेतून आतून काहीतरी दाणे बाहेर येणं किंवा त्वचेवरती पुरळ उठणं अशा तऱ्हेचे त्रास होऊ शकतात. आयुर्वेदाने सांगितलं या तेलाची मूर्छना आणि सिद्धी आधी करायची आणि त्यानंतर मग जवळजवळ 50-50 औषधं, 1 लिटर तेलाला 4-4 लिटर दूध, दही आणि 16 लिटर पाणी अशा तऱ्हेने त्याला
8 दिवस सहज लागतात बनवायला. आणि तसं बनवलेलं जे खरं अभ्यंग तेल आहे, ते अभ्यंग जर लावलं तर आपण शरीरावरती जरा का चोळलं तर संपूर्ण ते आतमध्ये उतरतं आणि सर्व रक्तामधनं फिरून सर्व ठिकाणी ते पोचतं आणि शरीरातला वायू नष्ट करतं. आणि असं म्हणतात की धी धृती समृद्धी ही सुद्धा चांगला जर अभ्यंग केला तर वाढतं. त्यासाठी चंदन बलाल अक्षादी किंवा महानारायण तेल अशी आयुर्वेदाने जी दिलेलं आहे ते तेलाचे जे पाठ दिलेले आहेत ते कधीतरी एकदा पाहावेत. म्हणजे लक्षात येईल की असं एक नुसतं बाटलीमध्ये रंगीत तेल किंवा त्याला एक चांगला कुठला तरी केमिकल सुगंध आपण आणून लावण्यामध्ये फायदा काहीच होत नाही. मानसिक समाधान हे याच्यात अपेक्षित नसून यामध्ये खरं उपचार अपेक्षित आहे. आणि मग ते तेल लावून झालं की आंघोळीला बसायचं. आंघोळ अर्धी झाली की मग औक्षण करायचं. औक्षण म्हणजे काय करायचं? एका तपकामध्ये निरांजन आहे, 2 सुपाऱ्या आहेत, अक्षता आणि हळद कुंकू आहे. स्त्री असली तर तिला हळद कुंकू अक्षता लावून सुपारीने तिच्या भोवती एक कवच तयार करायचं. म्हणजे सुपारी घेतली तर ती एकदा उजव्या बाजूने डावीकडे, डावी बाजूने उजवीकडे संपूर्ण शरीराच्या भोवती फिरवायची. आणि ते झाल्यानंतर त्या दीपज्योतीने ओवाळायचं. ओवाळताना काय करतो आपण? साधारणतः अशा तऱ्हेने फिरवतो. तेव्हा ही जी संपूर्ण आपली शरीरातली नर्वस सिस्टीम आहे, ही जी चालणारी चलनवलन सगळी जी आहे आपली, ती मानेमध्ये अशा तऱ्हेने विभागून जाते. म्हणजे इकडनं आलेली शक्ती डाव्या बाजूला मेंदूत जाते आणि डाव्या बाजूने येणारी उजव्या बाजूला जाते. आणि म्हणून हा जो काही दोलायमान आहे त्या दिव्याची अवस्था, त्यांनी शरीराला संपूर्ण चेतवणं, आपले प्राण जे आहेत पंचप्राण जागवणं. आणि मग पुन्हा आंघोळ करायची आणि मग सुंदर असे चांगले नवे कपडे घालून तयार व्हायचं. प्रथम देवाला जायचं, मंदिर जवळ असलं तर दर्शन करायचं आणि मग उत्तम फराळ हा जर नरकचतुर्दशी या दिवशीचा फराळ आजारी असो कसाही मनुष्य असो त्याला झेपेल त्याप्रमाणे त्यांनी करावाच. कारण काय की या फराळाने मन तर प्रसन्न होईल, पण आता येणाऱ्या ऋतूमध्ये त्याचा आपल्याला उत्तम फायदा होईल. आणि आता ही नंतर येणारं लक्ष्मीपूजन, पाडवा हे आपल्याला दीपोत्सव जे आहेत ते खऱ्या अर्थाने साजरे करता येतील.